तुमच्या आईने त्याला मारलंय, त्यामुळे तो नाडणार आहे. आणि मला असं वाटतं बरं का स्वर्ग साहेब, त्याला कोणीतरी प्रसादचं हॉटेल चालू नये म्हणून पैसे दिले. कोण कशाला देईल पैसे? तो त्या एरियातला नामचीन गुंड आहे आणि सगळ्यांनाच त्रास देतो तो. नाही तर काय. नाही, मला तात्यांचं म्हणणं पटतंय. म्हणजे सध्या तरी आपल्याकडे एकच पर्याय आहे, त्या माणसाला पैसे द्यायचे, म्हणजे निदान या महिन्याला तरी. तोपर्यंत आपण काहीतरी मार्गही काढू शकतो. ठीक आहे, आता मी एक काम करतो, उद्यापासून मीच हॉटेलवरती जातो. वृंदा, तुझा अभ्यास आहे, तू येऊ नकोस. आणि आनंदिनी सारखं हॉटेलवर जाणं बरोबर नाहीये. पण प्रसाद, तुला एकट्याला झेपणार नाही ते, म्हणजे कोणा एकट्या माणसाचं काम नाही ते. मग शर्मिष्ठा आणि लक्ष्मीकांत जातील की? शर्मिष्ठा? का? का? प्रसाद, अरे फक्त पंढरी आणि भाऊजींच्या मदतीने नाही होणार. मी येते, खरंच मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. घरचं काम कोण करणार मग? मावशी, मी करते. बघ वृंदा, तुझी परीक्षा तोंडावरती आली आहे, त्याच्यामुळे तू घरात बस आणि अभ्यास कर. शर्मिष्ठा कसं काम करते ते बघतो, आणि जर नाही पडलं तर सरळ तिला नाही म्हणून सांगतो. ते मी बघेन. मी यायचंय ना? जायचंच. आणि बघ प्रसाद, तू तिथे गप्प राहा, काही बोलू नकोस. कसं आहे, त्या माणसांची लायकी नसते, त्यांना समजही नसते. तू काही बोललास तरी पालथ्या गड्यावर पाणी. हे बघ, अशा लोकांपासून अंतरावरच राहिलेलं बरं. अशा लोकांची मैत्रीही नको आणि शत्रुत्वही नको. तुमच्या आई तुम्हाला 9 महिने प्रोटेक्ट केलं असेल. त्याचा हप्ता दिला त्यांना. नाही, तुम्हाला घेणं माहिती, देणं माहितच नाही. गणपती बाप्पांचं बघतात का? आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुम्ही जे करताय ते पाहता गणपती बाप्पांना तुम्हाला त्यांचा भक्त म्हणून गेला लाज वाटते का अभिमान वाटतो, त्याचा विचार केला का तुम्ही पक्का दादा? ह्या सगळ्यासाठी मी तुम्हाला शाप वगैरे देईल असं काही नाही. कारण कोणाचीही तळतळ लागणं चांगलं नसतंच. हे बाप्पा, तुम्हाला आई दिलीस ना बाप दिलास. अरे उकरड्यावर पडलो होतो रे, भिकाऱ्याने उचललं आणि फुटपाथवर वाढवलं. या जगाने शिकवलं, मागून काही मिळत नसतं तर वर वाढून घ्यावं लागतं. मला वाटलं हाच नियम आहे रे तुझ्या जगाचा बाप्पा, पण ह्या बायांनी डोक्याचं दही केलं. खरंच काय रे बाप्पा, माझ्या आईला 9 महिने हप्ता दिला वाढवण्याचा. हे बाप्पा, या जगात मीच तुला सर्वस्व मानलं रे, याचा मला लय अभिमान आहे. पण तुला माझी लाज वाटते का रे? हा, मी जे हे काय करतोय ते चुकीचं करतोय का रे? सांग ना बाप्पा. हा, अरे पैसा असा मिळवायचा नाही तर कसा मिळवायचा बाप्पा? बोल ना. आता तू काय नाही बोलणार, तुम्ही तर कधीच बोलत नाही ना माझ्याशी. पण ह्या बायकांनी माझं डोकं आउट केलंय. आता उद्या बघतोच या बायकांना. अरे, एकटीच करतेयस? वृंदाबाईने नाही आली मदतीला? अगं ते अभ्यास करतात आणि काल वेळ नाही मिळाला ना अभ्यास करायला, म्हणून मी म्हणलं मीच सगळ्यांचा चहा करते. अगं मग मला बोलवायचं. आधी तर ठीक होतं, पण आता मला आवडतं काम करायला. माहितीये मला. काम सांग. आलीच तर सगळ्यांना त्यांच्या खोलीत चहा नेऊन दे ना फक्त. चालेल. वीर गताला पण देऊ ना? नाही, त्यांचा वेगळा असतो, तो बनवायचा असून मी बनवते.
ओके ठीक आहे. या ना आत या ना. चहा घेणार? नाही, मला त्याआधी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू का? हा विचारा ना. मला सांगा, तुम्ही प्रसादच्या कोण? मी त्याची बहीण आहे. तुम्ही प्रसाद दादाचे मित्र आहात का? हो हो, हे काय आत्ताच झालो. मग बोलू का मी त्याला, का तुम्ही त्याच्या रूम मध्ये जाल? नाही नको, इथंच बरं आहे तुमच्या समोर. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? नाही. तुम्ही चहा घेणार? चहाचं सोडा हो. सॉरी हा, मला प्रसाद तुमचा भाऊ आहे हे माहित नव्हतं. त्याचं आत्ताच एक लफडं झालं, बरोबर ना? हो, एका गुंडाने ना त्याला खूप मारलं आणि काही कारण नसताना उगाच मारलं. मला माफ करा, माझं चुकलंच. अहो, तुम्ही का माफी मागताय? कारण मीच त्याला मारलो. काय? हो. अहो ऐका ना, ऐका, खरंच जरा शांत व्हा. नाही बाप्पा शपथ, मी परत तसं करणार नाही. अहो मला माहित नाही हो प्रसाद तुमचा भाऊ आहे, नाहीतर आपण त्याला हात पण लावला नसता. आणि हो, प्रसादने दिलेले पैसे हे बघा, हे परत द्यायचेत मला, हे घेऊन पण आलोय. मला माफ केलं ना? माफी तर तुम्ही प्रसाद दादाची मागायला हवी. मागणारच आहे. तुम्ही म्हणत असाल तर त्याच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, पण तुम्ही माझ्यावर चिडू नका हो. ठीक आहे, नाही चिडणार. थँक्यू. एक विचारू? एक का? तुम्ही विचारतच जा. तुम्ही विचारलं की मला लय मस्त वाटतं बघा. विचार. तुम्हाला काय म्हणतात? अहो, मला कोण कोण भाई म्हणतं, कोण कोण आपल्याला साहेब पण म्हणतं, कोण कोण आपल्याला दादा पण म्हणतं, पण तुम्ही नका म्हणू दादा. तसं नाही, म्हणजे तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश पवार उर्फ पक्या पवार. महिन्याला 70-80 हजार रुपये कमवतो. 5-7 पोरं आपल्या हाताखाली कामाला आहेत. आणि हो, जीवाला जीव देणारी पोरं आहेत हा आपली. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? लग्न म्हणजे? लग्न म्हणजे मॅरेज. आई शपथ सांगतो, तुमच्या भावाकडे नजर उचलून पण बघणार नाही, बाप्पा शपथ. हो. तुम्ही? तुम्ही इथे काय करताय? हे बघा, तुम्ही मला जे बोललात ना, त्याचा मला लय राग आला. या डोसक्याचं भज पण झालं. आणि तुमच्यामुळे कधी नाही तो एवढा आयुष्यात सैरभैर नव्हतो, तेवढा सैरभैर झालो. डोक्यात काही सुचना असं झालं होतं. नंतर ठरवलं की समोरासमोर जायचं आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? आनंदीताई, खरंच गणपती बाप्पाचा आपण सच्चा भक्त असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, पण गणपती बाप्पाला त्याचा मी भक्त असल्याची लाज वाटत असेल का?
तुम्हाला सांगतो, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझा मित्र सगळं सगळं गणपती बाप्पा आहे हो. पण त्याला जर माझी लाज वाटत असेल तर काय उपयोग आहे हो या आयुष्याचा? आणि वृंदाताई, तुम्ही तर ते आईच्या हप्त्याचं बोलून आपल्या अनाथपणावरच्या सगळ्या खपल्याच उचकटवून टाकल्या तो. नाही, मला नाही वाटत आपली आई मला कधी परत भेटल. पण भेटलीच, तिला मी सगळ्या चुकांसाठी माफ करीन, सगळ्या. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर मागेन. मला जर उकिरड्यावरच टाकायचं होतं तर जन्माला का घातलंस? माझी लाज वाटून जन्म झाल्या झाल्या उकिरड्यावर टाकताना त्या आईचं काळीच कुठं गेलं होतं? अरे, परत कधीच वाटलं नसेल तिला आपलं पोर मेलंय का जिवंत आहे. अरे, रात्र रात्रभर मी बाप्पाच्या जवळ रडतो की मी काय पाप केलं होतं म्हणून असल्या आईच्या पोटी मी जन्माला आलो. काय तो आला. अरे अरे, जा ना म्हटलं, दरवाजा तरी बंद कर, मला खिडक्या बंद करू दे. अरे देवा, काय काय? अरे मला मी तुला सांगू का, तो घरात आला ना तर माझी वाट लागणार, तो मला मारणार. मला ना लपायला पाहिजे. तू तो दारात नाही तर घरातच आलेला आहे, सेंटर ऑफ द हॉल. अरे देवा रे, वाचव रे बाबा. आता त्याला कळणार की मी प्रसादची सुपारी दिली होती म्हणून ती मी आहे. आणि हे जेव्हा कळेल यांना आणि प्रसादला, त्या दोघही माझ्यावर चिडणार. म्हणजे माझं काही खरं नाही. दोघही मला हाकलून लावणार घरातनं. आता सासूबाई, आता काय करू मी? तेच मी तुम्हाला काय करायचं आता तेच विचारतोय. काय करायचं? काय काय म्हणजे काय ग तुला काय माहितीये काय? म्हणजे हे बघा, बोला. प्रसादचा पार्टनर म्हणून मी तुला थोडे पैसे देणार होते की नाही? मला माफ कर, मी नाही देऊ शकत. मला लपायचे ना म्हणून. सासूबाई, लपू नका. मी काय सांगतो ते नीट ऐका. नाही, आधी लपते मग. ऐका ना, मग लपा. मग कसं आहे माहितीये की प्रसादला हकलवण्यासाठी मी सुपारी दिली नसून पक्या बाईला तुम्ही दिली होती. अरे, मला माहितीये हे पक्या बाईला कुठे माहितीये? पण हे पक्या बाईला कुठे माहितीये? मग तो बाहेर काय सांगणार आहे सगळ्यांना? काहीच सांगणार नाहीये सुपारीबद्दल. आणि आता तुम्ही त्याला काय माहित, कधी माहित झालात मला सांगा तुम्ही? जेव्हा पक्याबाईंनी प्रसादला 2 कानाखाली वाजवलं, त्याला मारलं, तेव्हा तुम्ही त्याच्या अड्ड्यावरती जाऊन पक्याबाईला 2 कानफडत दिले असे खाड करून. तेव्हा त्याला माहित झालं ना की कांता चोरगे ही तो हा कोण, तो हा प्रसादची आई आहे म्हणून. मग त्या पक्याबाईसाठी तुम्ही कोण आहात माहितीये का? आईचं मुलावरती प्रेम असलेली एक आदर्श माता. म्हणून सांगतोय, शांत व्हा, काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये. आणि तो इथे का आला माहितीये? तो म्हणत होता की ती वृंदा आणि आनंदी वहिनी आहे ना, त्यांचं सोक्षमोक्ष लावायचं आहे मला. त्या दोघींनी आहे ना काल काहीतरी तिकडे त्याच्याबरोबर पंगा घेतलेला दिसतोय सासूबाई. होय काय? येस, म्हणून सांगतोय शांत व्हा. असं आहे ते. अरे फुकट्या, इकडे काय उभा आहेस मग? अरे त्या प्रसादला आणि त्या वीरला जाऊन सांग ना की पक्क्या आलाय म्हणो खाली. अरे आनंदी ती वृंदा त्यांना जाब विचारणार आहे म्हणो. हे गेलेत ना आत फ्रेश होण्यासाठी. ते आले ना की मी त्यांना घेऊन येते. अरे काय झालं फुकट्या, जा की आता. अहो पण आजच्या करू नको रे, मला वाटलं एवढ्यात पोहोचला असशील. जा. पक्या, शाबास. आता खरी मजा येईल. हो, निघतोच आहे मी. कुठे आहे? हा, नाही सगळं व्यवस्थित बोल. एक मिनिट होल्ड करा प्लीज. काय झालंय? बोलायचं
माझा जरा इम्पॉर्टंट कॉल चालू आहे, नंतर बोलूयात का आपण? माझं बोलणं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. बोल ना मग. खाली पक्या बाई आलाय. वृंदा आणि आनंदी बहिणीला जा विचारायला. मी आलोच. हॅलो, मी थोड्या वेळाने कॉल करू का? नाही प्लीज, एक इमर्जन्सी आहे म्हणून म्हणतोय, प्लीज. या, थँक्स. अहो एवढे घाईने कुठे चाललात? काय झालं? पक्या बाई आलाय. वृंदा आणि आनंदी बहिणीला जा विचारायला. मोठा राडा होणार आहे. मी प्रसादला बोलवायला चाललोय. ताई, तुम्हीच मला सांगा, आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात असतं का? अहो, मी हा असा वाढलो फुटपाथवर भिकाऱ्यांच्या संगतीत. या जगानं आपल्याला धडे शिकवले, त्याला आपण तर काय करणार हो? आणि तुम्ही जे मला बोललात आईच्या हप्त्याचं, कुठून देणार हो मी? हा, जन्मल्या मला उकिरड्यावर टाकलं माझ्या आईने, त्याला कुठून देऊ हप्ता? आणि हे जर असं नसतं केलं तर कसा जगलो असतो? मग गणपती बाप्पाला अभिमान वाटावा असं कसं होईल? माफ करा, पण कदाचित तुमच्या आईंना माहित नसेल, म्हणजे त्यांनी तुम्हाला टाकलं नसेल. कदाचित त्यांना माहीतही नसेल हो. हे बघा, नक्कीच त्यांच्या बाबतीत काहीतरी दुर्दैव घडलं असणार, किंवा समाजाने त्यांना भाग पाडलं असेल. नाहीतर कुठलीही आई असं आपल्या पोराला उकिरड्यावर नाही हो टाकणार. बघा दादा, मला माफ करा. मला असं नव्हतं म्हणायचं की गणपती बाप्पांना तुमची लाज वाटेल. मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जे करता ना, त्याचं नक्कीच बाप्पांना वाईट वाटत असेल ना. आनंदीताई, देव जाणे का कोणास ठाऊक मला तुमच्या दोघींमध्ये बहिणी दिसल्या नाही. मी कोणाचं बोलणं असं मनावर घेत नाही, पण तुमचं बोलणं माझ्या मनाला लागलं. नाही, मी पूर्णपणे नाही बदलू शकत, आणि बदललो तर मरेन. या धंद्यातले दुश्मनच माझ्यावर पहिला वार करतील. पण तुम्ही बोललात, आपल्याला मान दिलात, आपण कायम लक्षात ठेवीन. आणि हो, तुमच्याकडून हे तुम्ही हप्ता म्हणून दिलेले पैसे